दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आचार या प्रकरणाचं 68 क्रमांकाचं वचन या ठिकाणी आपण श्रवण करणार आहोत. जन्मजीवित परमेश्वरासी द्यावे. मागील वचनामध्ये अधीनत्वाचा विषय आपण श्रवण केलेला आहे. अधीनत्वामध्ये कुणाच्या अधीन व्हायचं नाही आहे, तो विषय आपण स्पष्ट केलेला आहे वचनाद्वारे. सोबतच कुणाच्या अधीन आपण व्हायचं आहे हा विषय सुद्धा त्याच्यामध्ये स्वामींनी स्पष्ट केलेला आहे. कुणाला आपल्या अधीन करायचं नाही हे सुद्धा त्याच्यामध्ये आलं. आणि अधीन करायचंच म्हटलं तर ते का करावं, कशासाठी करावं, धर्मयुक्तता त्याच्यामध्ये महत्वाची, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. धर्म व्यतिरिक्त कुणाच्या अधीन व्हायचं नाही आणि धर्म व्यतिरिक्त कुणाला आपल्या अधीन देखील करायचं नाही. आणि जीवाने सदैव परमेश्वराच्याच अधीन राहिलं पाहिजे. कुठलीही क्रिया जी आहे ती परमेश्वराला समोर ठेवून आपल्याला ती करता आली पाहिजे आणि त्यामध्ये परमेश्वराकडे ती क्रिया आपल्याला सोपवता आली पाहिजे. हे आहे परमेश्वराचं अधीनत्व. देवाला आपल्या अधीन करायचं नाही. आपल्याला आपण काय करतो, देवाला आपल्या अधीन करतो. तुम्ही जे खेटीचे विडे ठेवतात ना, त्याच्यात काय असतं बरं? काय करता तुम्ही? नारळ बांधता. त्या नारळाचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? नारळाला का बांधता तुम्ही? बांधायचं आपण स्वतःला बांधून घ्यायचं आहे एखाद्या विशिष्ट विधीमध्ये आणि परमेश्वराला बांधून नाही घ्यायचं. म्हणजे परमेश्वराला अधीन नाही करायचं आपल्या, आपण परमेश्वराच्या अधीन व्हायचं आहे. आणि मग परमेश्वर आपोआपच त्या भक्ताच्या अधीन होत असतात. आमचे बाईसा म्हणतात, बाबा आरोगणेशी उशीर होत असे, लवकर भोजन करून घ्या. बाईसांना स्वामींची काळजी आहे. मुळामध्ये देवाने जीवाची काळजी केली पाहिजे, पण इथे बाईसांना बघितल्यानंतर लक्षात येतं की बाईसा स्वामींची खूप काळजी करतात. भक्ताचं ते लक्षण आहे. बाईसा आमच्या वयाने सुद्धा वयस्कर आहेत, तो मायपणा त्यांच्याकडे आहे, माऊलीपणा त्यांच्याकडे आहे. आणि परमेश्वराची भक्ती साधना सुद्धा, त्या साधनेचा त्यांना संचार झालेला आहे. त्याच्यामुळे सुद्धा परमेश्वराविषयीची आवड, अतीव आवड आहे. मग अशा वेळेला स्वामी काही बाईसांचं ऐकत नाही. बाईसांची तगमग वाढते, बाईसांची तळमळ वाढते आणि त्यांना असं वाटतं नाही देवाला खूप वेळ होऊन जाईल, उशीर होऊन जाईल. मग बाईसा काय करतात, भक्तजनांवर कोपतात. त्यांना असं वाटतं की भक्तजनांनी सुद्धा स्वामींच्या आरोगणेला उशीर होतोय असं वाक्य ऐकल्यानंतर त्यांनी स्वामींसाठी का होईना ती खेळ क्रीडा ती बंद केली पाहिजे आणि लवकर भोजनासाठी आलं पाहिजे. बाईसा त्यांच्यावर कोपतात. तेव्हा स्वामी म्हणतात, आता बाईसाच्या देवा व्हावे लागेल, बाईसांचं आता ऐकावं लागेल. म्हणजे परमेश्वर त्यांच्या अधीन कधी होतात? आधी तुम्हाला सुद्धा त्यांच्या अधीन व्हावं लागेल. आधी आपला कड आहे आणि त्या कडामध्ये आपल्याला प्रत्येक आपली जी आयुष्यातली क्रिया आहे ती धर्मयुक्त असणं आवश्यक आहे. आपल्या बोलण्यामध्ये, श्रवणामध्ये सर्वांमध्ये धर्म असला पाहिजे. जसं आता आपण धर्म श्रवण करायला इथे बसलो तर आपल्या मुखामध्ये काय पाहिजे? अन्यवार्ता पाहिजे का काय पाहिजे? धर्मवार्ताच पाहिजे अशा वेळेला, तर पुढे येणारी धर्मवार्ता तुम्हाला कळेल. आता इथे बहुतांशी महिला आहेत, ते मालिका बघतात ना तुम्ही. मग आजची मालिका बघताना ते काय दाखवतात? आधी काल काय झालेलं आहे त्याचं चिंतन आहे त्याच्यामध्ये. तसं आपण
आधीच्या सत्रामध्ये काय ऐकलं याचं चिंतन आपण या ठिकाणी बसून केलं पाहिजे. स्मरण, आम्ही आता काय ऐकणार आहोत त्याविषयी देवाला चिंतन केलं पाहिजे, की आता जे आम्ही ऐकणार आहोत त्याचा उमट आम्हाला झाला पाहिजे, म्हणून ते स्मरण आहे. ही जागा ती आहे. म्हणून हा धर्म जो आहे तो प्रत्येक क्रियेमध्ये आपले असला पाहिजे. हे परमेश्वराला आपण काय करायचं, आपलं अधीनत्व जे आहे ते परमेश्वराकडे द्यायचं आहे. परमेश्वराच्या अधीन आपण व्हायचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल की तुमच्यातला जो धर्म आहे तो धर्म तुमचा वाढवण्यासाठी परमेश्वर ती स्फूर्त रूपता करून देतील. आमचे आचार्य स्वामींच्या सेवेमध्येच होते आणि त्यावेळी बाईसांनी सांगितले की आमचे स्वामी उदास झालेले आहेत. त्यावेळेला आचार्य भटोबासांना सुद्धा विचार पडला की आता काय करायचं, परंतु विधीकरिता विधी स्फुरत असतो. त्यानुसार आचार्य भट्टोबासे विधीमध्येच असल्यामुळे त्यांना परमेश्वराला प्रसन्न कसं करायचं हा विधी त्यांना लगेच स्फुरला. त्याच्यासाठी वेळ द्यावा लागला नाही, कोणाला विचारावं लागलं नाही, जास्त खूप काळजी करावी लागली नाही, जास्त चिंता व्यक्त करावी लागली नाही. कारण की आचार्य भट्टोबासांचं चिंतन चांगलं होतं. चिंतन जर का चांगलं असेल तर चिंतेची वेळ आपल्या आयुष्यामध्ये कधी येत नाही. आणि म्हणून थोडीशी चिंता निर्माण झाली, पण चिंतेची जागा चिंतनाने घेतली आणि त्या चिंतनातनं श्री प्रभूंचं वस्त्र जे आहे, प्रसाद वस्त्र ज्याला म्हटलं जातं, ते त्यांना आठवलं. स्वामींना ते त्यांनी दाखवलं आणि त्यावेळेला स्वामी प्रसन्न झाले. आणि स्वामी त्यांना पहिला प्रश्न हा विचारतात की तुम्हाला कसं काय स्फुरलं बरं, की हेच वस्त्र दाखवलं गेलं, हे तर काही वचनात नाहीये. कुठल्या लिळे स्वामींनी सांगितलं नाही की आम्ही अप्रसन्न झालो की हे प्रसाद दुटी तुम्ही दाखवा आम्हाला, श्रीप्रभूंचं वस्त्र दाखवा, असं कुठेच सांगितलेलं नाहीये. आपल्याला सांगितलेल्याच क्रियेच्या अधीन होता येत नाहीये. आचार्य भट्टोबास न सांगितलेल्या क्रियेच्या सुद्धा ते बरोबर विधीच्या सुद्धा ते अधीन होतात. कारण की एक विधी करताना दुसरा विधी स्फुरतो. एका विधीच्या अधीन जर का आपण असलो तर दुसरा विधी बरोबर आपल्यामध्ये उतरत असतो. आणि ते म्हणतात आचार्य भट्टोबा, हे देवा, हे आपल्या श्री चरणाचे नि प्रसादे, मला हे स्फुरलेलं आहे. आपल्या सन्निधानाचं जे सामर्थ्य आहे, आपलं मनोधर्म आहे, आपली प्रसन्नता आहे माझ्यावर, म्हणून हे मला स्फुरलेलं आहे. आपल्याला जर का देवाने विचारलं असतं तर आपण काय म्हटलं असतं? आपण म्हटलं असतो की माझंच डोकं चाललं, बरं झालं मला स्फुरलं, बरं झालं मला आठवलं. हे दिवसभरातले व्यवहाराच्या गोष्टी असतात ज्या आपल्याला आठवतात, त्या सुद्धा आपल्याला आठवत नसतात. आपल्याला वाटतं की बरं झालं मला आठवलं, परंतु आपल्याकडे जो मायेचा अंश संलग्न आहे तो तुम्हाला त्याची आठवण करून देत असतो. तुम्ही जे उल्लेख करून विसरलेले आहात त्याची आठवण देखील आपल्याला राहत नाही, मग तो संलग्न आपल्याला त्याची आठवण करून देतो, म्हणून त्या गोष्टी आपल्याला आठवतात. परंतु विधिरूप क्रियेच्या ठाई सुद्धा आपण म्हणतो माझं डोकं चाललं, मी ती कुशलता केली, हे आपण म्हणत असतो. परंतु आमच्या स्वामींच्या सन्निधानातले आणि आत्तापर्यंतचे सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती असलेले भट्टोबास ते सुद्धा म्हणतात, देवा, ह्यात माझं काहीच नाही, हे आपल्या श्री चरणाचे नि प्रसादे, म्हणजे देवाच्या अधीनत्व त्या ठिकाणी सुद्धा आहे की आपल्या अधीनत्वामुळे, मी आपल्या अधीन असल्यामुळे हे मला स्फुरलेलं आहे, असं देवाला आपल्या यशाचं श्रेय आपल्याला देता आलं पाहिजे. आणि जर का अपयश आलं तर आपण कुठेतरी कमी पडलो, तुम्हाला जर का मार्क कमी पडले पेपरमध्ये, तर तुम्ही कोणाला नाव ठेवता? शिक्षकांना नाव ठेवता का? नाही, तिथे आपण कमी पडलो उत्तर लिहायला, म्हणून आपल्याला मार्क कमी पडले. तशा पद्धतीने आपल्या यशरूप क्रियेमध्ये परमेश्वराचं अधिष्ठान हे असलं पाहिजे. आणि परमेश्वराचं धर्मरूप अधिष्ठान धर्मरूप क्रियेमध्ये जर का आपण ठेवलं तर निश्चित त्या ठिकाणी आपल्याला यश प्राप्त होत असतं. आणि म्हणून सांगतात की जीवे परमेश्वराच्या अधीन झालं पाहिजे जीवाने. इतर गोष्टींच्या अधीन तर आपण होतच असतो, कधीतरी परमेश्वराच्या पण अधीन होण्याची प्रक्रिया जी आहे ती आपण सुरू केली पाहिजे. आणि परमेश्वराच्या अधीन मनसा वाचा कर्तव्य आपण देवाच्या अधीन होणं गरजेचं आहे.
मग असं जे परमेश्वराच्या अधीन व्हायचं ते कसं व्हायचं बरं? उपदेश घेतला की देवाच्या अधीन होता येतं का? आपण मंदिरात आलो म्हणजे देवाच्या अधीन झालो का आपण? निरूपणाला बसलो म्हणजे देवाच्या अधीन झालो का आपण? आपण 10-5 गाठा स्मरण देखील केलं म्हणजे देवाच्या अधीन झालो का आपण? देवाच्या अधीन होणं म्हणजे काय? पूर्णपणे देवाला जे जे आवडेल ते ते आपण आवडीपूर्वक करणं हे देवाच्या अधीन आहे. आता मीच म्हटलं आता थोडं गप्प बसा, स्मरण करा, म्हणून तुम्ही गप्प बसले, हे अधीन होणे नाही. तुम्हाला बोलायचं आहे अजून, पण आता सूचना दिली म्हणून आता गप्प बसायची वेळ आली, म्हणून अन्यवार्ता आपण बंद केली. हे अधीनत्व नव्हे. आत्ता निरूपण संपलं की लगेच अन्यवार्ता लगेच चालू होणार. अन्यवार्ता लगेच चालू होते. अधीनत्व म्हणजे काय की एकदा जर का सांगितलं आपल्याला की ते शेवटपर्यंत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नये, ते अधीनत्व आहे. आमच्या बाईसांनी भले स्वामींसमोर उचासनी बसून स्वतःचं पूजन करून घेतलं, पण ज्या दिवशी कळालं, भक्ती संचार झाला, प्रायश्चित्त केलं बाईसांनी, ताईंनी सांगितलं महत्वाचा मुद्दा की सर्वात पहिलं प्रायश्चित्त बाईसांनी स्वामींकडे केलेलं आहे. तर ते प्रायश्चित्त केल्यानंतरचा जो पूर्ण लीळा तुम्ही बघा, कुठेही बाईसा स्वामींच्या समोर उचासनी बसलेले नाहीत. हे अधीनत्व आहे. आवडीपूर्वक स्वामींना कधी शिळा अन्न त्यांनी दिलं नाहीये. हे अधीनत्व आहे की इथून पुढे आपल्याला अशाच प्रकारे उत्तम क्रिया करायचं. उत्तम क्रियेचं अधीनत्व आहे, ते पण ईश्वराच्याच ठिकाणी. प्रत्येक क्रियेमध्ये बाईसांच्या स्वामी आहेत. आमच्या बाईसांच्या बाबतीत आमचे स्वामी म्हणतात, म्हातारी म्हणजे तमाचा मोठाळा. गाठोडा आहे बाईसा म्हणजे. कसलं? तमाचं. सतत चिडचिड करत असतात. परंतु बाईसांची जी चिडचिड आहे ती अनेकांच्या कर्मनाशाला उपयोगी ठरणारी आहे. अनेकांच्या अयोग्यतेला नासणारी अशी ती तमतम आहे बाईसांची. म्हणजे भक्ताचं, स्वामी म्हणतात त्याचे उठणे बैसणे, हे तर ज्ञानियाविषयी सांगितलं. पण बाईसा भक्त आहेत. बाईसांची तमतम सुद्धा वाया जात नाही, कारण की त्या पूर्णपणे देवाला अधीन आहेत आणि त्यांची तमतम सुद्धा देवाच्याच ठिकाणी. एखाद्याची चूक झाली तरच ती तमतम आहे. एरवी बाईसा कुठेच चिडत नाही. चिडतात ते फक्त देवाशी कोणी काही चुकीचं वागलं बोललं तर ते चिडतात. आणि म्हणून एकची निके जे येणे विन गतीची नाही. म्हणजे फक्त बाईसा स्वामींच्या शब्दाच्या पुढे जात नाही. आणि म्हणून हे अधीनत्व जे आहे ते कसं असलं पाहिजे? शेवटपर्यंत. बाईसांचे अधीनत्व शेवटपर्यंत होतं. आवड शेवटपर्यंत होती. म्हणून तुम्ही कुठलाही विधी ऐकल्यानंतर तो शेवटपर्यंत पाळता आला पाहिजे तुम्हाला. फक्त एवढ्या निरूपणापुरतं पाळणं नाही, कारण हे तुमच्या भल्याचं आहे. तुमच्या अंतःकरणापर्यंत गेलं पाहिजे. सूचना फक्त जेव्हा आपल्या कानापर्यंत पोहोचतात तेव्हा आपण कुणाच्याही अधीन होत नाही. त्या सूचना अंतःकरणापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, तेव्हाच जाऊन कुठेतरी आपण अधीन होण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतो. आणि म्हणून आमच्या देवाचं ऐकणारे सन्निधानी भरपूर लोक होते, पण सर्वच काही अधीन झाले नाही. आचार्य भट्टोबा झाले, माईम भट्ट झाले, महादाईचा अधीन झाल्या, बाईसा तर झाल्याच झाल्या. काही भक्त मंडळी आहेत जे देवाच्या अधीन झाल्या, पण सगळे मात्र अधीन होऊ शकले नाही, कारण की ते फक्त कानाने ऐकत होते. तेवढा एक निरूपण अवसर संपला की जे ते परत आपापल्या मूळ स्वभावावर येत होते. परंतु भट्टोबास मात्र त्या गोष्टीचं चिंतन करायचे की देवाने काय निरूपण केलं, आता मग आपल्यामध्ये काय काय बदल करावे लागतील, हे सगळ्या गोष्टी त्यांनी चिंतनामध्ये उतरवल्या. तुम्ही सुद्धा जर का या गोष्टी चिंतनामध्ये उतरवली तर काय होईल की तुम्ही सुद्धा जिथेही जाल धर्मरूप क्रियेसाठी, तुम्ही तिथे बडबड करणार नाही, अन्यवार्ता करणार नाही. पोथीच्या आधी, निरूपणाच्या आधी स्मरणाला तुम्ही बसाल की देवा मला आजचं निरूपण समजू दे. अशा प्रकारे विधी ऐकण्यासाठी सुद्धा विधीचं अधीनत्व आपल्याला पत्करावं लागेल, स्वीकारावं लागेल. त्या विधीच्या अधीनत्वामध्येच आपल्याला इतर विधी साध्य करावे लागणार आहेत. आणि म्हणून हे परमेश्वराला जे अधीन व्हायचंय आपल्याला, ते कसं व्हायचंय? असं मरगळल्यासारखं व्हायचं का? आपण देवपूजेला बसलं तरी आपल्याला खूप कंटाळा असतो.
आरतीला उभं राहायला कंटाळा असतो. म्हणजे हे काय आहे? ही मरगळ कशासाठी आहे? निरूपणाला येण्यासाठी मरगळ आहे, स्मरण करण्यासाठी मरगळ आहे. आपलं कुठलं कार्य जे देवाप्रती आपण करतो त्याच्यामध्ये कुठलं चेतनत्व आहे का? आपल्या आयुष्यामध्ये तरी चेतनत्व आहे का? आपला चेहरा इतका पडलेला असतो की फोटोग्राफरलाही म्हणावं लागतं की थोडंसं हसा बरं का. म्हणजे त्यावेळीला सुद्धा आपला चेहरा टवटवीत नाहीये, मरगळलेला चेहरा आहे आपला. आणि विधीच्या ठिकाणी सुद्धा आपण तसेच आहोत. मग देवाला जो जन्म द्यायचा आहे, देवाच्या ठिकाणी जे आधीनत्व आपल्याला बाळगायचं आहे, निरूपणाला यायचं आहे, स्मरणाला यायचं आहे, मंदिरात यायचं आहे, स्थानवंदन करायला जायचं आहे, मार्ग भेटीला जायचं आहे, अधिकरण भेटीला जायचं आहे, तेव्हा कसं जायचं बरं? आपण असं मरगळलेल्या स्थितीत जायचं का? नाही. तिथे सांगतात स्वामी, जन्म जीवित परमेश्वरासी द्यावे. आपला जो जन्म आहे तो देवाला द्यायचाच आहे. एका ठिकाणी स्वामी म्हणतात, मा हे एक जन्म आम्हाला द्या तुम्ही. किती जन्म मागितले देवाने? एकच जन्म मागितला, जास्त जन्म मागितले नाहीये. एरवी आपण जीव देवता प्रपंचाला अनेक जन्म देऊन बसलेलो आहोत. नाही, अशातला भाग नाही. फक्त स्वामी एकच जन्म मागतात आणि म्हणतात की मग काय होईल ते तुम्हीच बघा, तुम्ही अनुभवात आहे. आणि हरकत नाही, आपल्याला एवढे लोकांना आपण जन्म दिलेला आहे तर आपण एक जन्म देवाला सहजपणे देऊ शकतो, काही हरकत नाही. आणि तो जन्म जेव्हा आपण द्यायला तयार होतो तेव्हा तो जन्म कसा देतो? आपण असा देतो, कंटाळवाना जन्म देतो एकदम. त्यावेळेला स्वामींचं हे वचन महत्वाचं आहे की जन्म देत आहात तुम्ही, पण तो कसा द्या? जीवितपूर्वक, जीवितपूर्वक द्या. तो असा मरगळल्यासारखा नको. तुम्ही समजा आता मी बोलतोय आणि तुम्ही माझ्या समोर जर जांभया देत असाल तर काय होतं माहितीये का? माझं निरूपण तुमच्याकडे नाही पोहोचणार, पण तुमची झोप माझ्याकडे येऊ शकते. मला सुद्धा आळस येऊ शकतो, है ना? ते आधी काय व्हायचं, आळस दिला की काय करायचे, ते एक दुसऱ्याला हात लावायचा. का? की माझा आळस तुझ्यामध्ये येऊ. असं होतं का कधी? आळस येतो बरं का, बाकीच्या चांगल्या गोष्टी येत नाही पण आळस मात्र येतो. म्हणून निरूपणाला बस, कुठल्याही विधिरूप क्रियेला तुमच्या आयुष्यामध्येच तो जन्म जीवितपणा असला पाहिजे. आणि जेव्हा देवाला आपण जन्म देतो तो सुद्धा कसा असला पाहिजे? जन्म हा जीवितपूर्वक देता आला पाहिजे. भट्टोबा स्वामी भट्ट हे तरुण होते, पण बाईसा आमच्या वयस्कर आहेत, तरी सुद्धा त्यांचा जन्म कसा आहे? जीवितपूर्वक आहे. आमच्या स्वामींच्या विहरणाच्या आधी बाईसा कणिक तिमिती, तांदूळ भिजो घालिती, कवाड लावून घेतात आणि स्वामी विहरणाला कुठे जाणार आहेत त्याची माहिती काढतात आणि स्वामींच्या आधी तिथे पोहोचतात. का? कारण की तिथे दगड बिगड असतील मध्ये ते काढून टाकायचे आहेत, तिथलं आसन तिथे व्यवस्थित टाकायचं आहे. आणि स्वामी आल्या आल्या तिथे विराजित होतात स्वामींच्या हातात. स्वामींचे श्रीचरण प्रक्षालन करायचे, सपूर दाटणा स्वामींना द्यायचा आहे, स्वामींचं घाम जे स्वेदाचे बिंदू बिंदू आले ते पुसायचे आहेत. म्हणजे इत्यादी सर्व क्रिया बाईसा करतात. आणि परत दुसरा दृश्य असं आहे की जेव्हा स्वामी विहरण आटपून निघतात तेव्हा परत बाईसा स्वामींच्या आधी राजमठामध्ये आहेत. हे काय आहे? जन्म जीवित. म्हणजे वयस्कर असून सुद्धा किती जिवंत पूर्वक आमच्या बाईसा स्वामींना जन्म देत आहेत. आणि अशा प्रकारे सन्निधानातले अनेक भक्त मंडळी आहेत ज्यांनी जिवंत पूर्वक, त्यातले नाथोबास एक आहेत, कशालाच काहीच घाबरत नाहीत. मोठा साप निघतो तो बघून स्वतः नाथोबासच घाबरतात की एवढा साप आम्ही काही देखीलची नाही, महागजेंद्र सर्प. आणि स्वामी म्हणतात जा धरा, धरा बरं तो साप. आपली तर हिंमत नसती झाली. म्हणजे त्यावेळेला आपलं जे जिवंतपण आहे ते सुद्धा आपलं मरून जातो. आपण क्रियेच्या अर्थी ती क्रिया माझ्याकडनं जमणार नाही. नाथोबासांना जेव्हा सांगितलं की तो साप धरा, तेव्हा नाथोबास 2 पावलं पुढे गेले आणि तो साप धरणार तो. स्वामी म्हणतात थांबा, बस एवढं जिवंतपण बघायचं आहे की आम्ही सांगितल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुमच्यातली क्षमता आम्हाला बघायची आहे. परमेश्वर प्रत्येक ठिकाणी आपली ती क्षमता बघतो. त्या पूर्ण क्षमतेला, परीक्षेला
तुम्ही पूर्ण उतरले पाहिजे जिवंतपूर्वक. अशा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आळस कंटाळा हा प्रकार असता कामा नये. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की जन्मजीवित, जन्म तो जीवित पूर्वक कुणाला द्यायचा? परमेश्वरासी द्यावे. म्हणजे परमेश्वराला आपल्याला देता आला पाहिजे. तरी काही करावे पा, जे सर्वस्वे परमेश्वराधीन होनी सकळही दास्य करावे. ईश्वराधीन व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं? लापिकेमध्ये सांगतात, जे सर्वस्वे परमेश्वराधीन होऊनी, सर्वस्वे. जेव्हा आपल्या तब्येतीच्या बाबतीमध्ये जेव्हा डॉक्टर उत्तर देऊन टाकतात ना की आता 48 तास आहेत, आता काही हे नाही, घरी घेऊन जा, आता आम्ही काहीच करू शकत नाही, त्यावेळी तो जीव कोणाच्या अधीन होतो? ते डॉक्टरच म्हणतात आता तुम्ही देवालाच तुमच्या काय ते सांगा, आता आमचा विषय संपलेला आहे. लक्षात घ्या, जिथे विज्ञानाला मानणारे लोक आहेत तो विज्ञान सुद्धा देवाच्या आधी ते शरण पत्करतात. आणि ते सुद्धा विज्ञानवादी सुद्धा लोक त्या रुग्णाला देवाच्या अधीन करून मोकळे होतात. ते म्हणतात आता आमच्या हातात काही नाही, आता देव बघतील. म्हणजे शेवटपर्यंत कोण आहे? परमेश्वर आहे. आणि आमच्या महानुभाव पंथातली अशी अशी उदाहरणं आहेत. 48 तास ज्यांना सांगितलेले आहे, 24 तास ज्यांना सांगितलेलं आहे की आता 24 तासानंतर हे नसणार आहेत, अशा व्यक्तीला मग विचारलं जातं दीक्षा घ्यायची का? आणि मग ते म्हणतात किती तास सांगितले? 48. हा, मग आता द्या. त्याच्या आधी का नाही घेत आपण? जेव्हा जिवंत असतो तेव्हा घेत नाही. मरी गाय बम्मन को दान म्हणतात ते. मग त्यावेळेला ती व्यक्ती अनुसरते. त्यातले काही लोकांना खरंच दुःख होतं की आपण जेव्हा चांगले होतं तेव्हा नाही घेतलं, आता ही वेळ आली, परंतु मनामध्ये दुःख आहे, तळमळ आहे, देवाला प्रार्थना केल्या जाते आणि ते म्हणतात ठीक आहे मला आता अनुसरण घ्यायचं, आणि ते घेतात आणि त्यातनं ते चांगले होतात आणि नंतर 10-5 वर्ष ते जगतात चांगले. हे काय आहे? परमेश्वराच्या तुम्ही जेव्हा अधीन होता त्यावेळी परमेश्वर सुद्धा तुम्हाला तुमचं जिवंतपण परत करून टाकतात. जे जिवंतपण तुम्ही देवाला दिलेलं आहे ते जिवंतपण परमेश्वर तुम्हाला परत देतात आणि त्यामध्ये तुम्ही परत ते आयुष्य जगायला लागता. आणि ते समर्पण जे आहे ते खरोखर ईश्वराला देता आलं पाहिजे आपल्याला. अजून एका ठिकाणी जे म्हणजे हे बघावं लागेल आपल्याला की इथे जगण्यासाठी आपण देवाला जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करतो आपल्यामध्ये की मला अनुसरायचं आहे. हे सुद्धा एक प्रकारचं जिवंतपणाच आहे. आणि एकीकडे निळभट्ट भांडारेकरांच्या माध्यमातून जर का बघितलं की स्वामींनी म्हटलं की परत तुम्हाला आयुष्य देऊ का आम्ही, परत तुम्हाला जगायचं आहे का अजून? त्यांनी विचारलं की परत असं मला देवाचं श्रीमुख बघत बघत जेव्हा केव्हा मृत्यू नंतर येईल दुसऱ्यांदा, तेव्हा देवाचं श्रीमुख बघत बघत असंच मांडीवर माझं डोकं असेल, असा मृत्यू मला परत मिळेल का? स्वामी म्हणतात ते काही आम्ही सांगू शकत नाही. असा मृत्यू परत येईल तुम्हाला किंवा अशी परिस्थिती परत अशी येईल हे आम्ही सांगू शकत नाही. त्यावेळेला निळभट्टांनी म्हटलं की मग जे व्हायचं ते आत्ताच होऊ द्या. मरण्यासाठी सुद्धा जिवंतपणा असला पाहिजे. कशासाठी? ईश्वरासाठी देह सोडण्यासाठी सुद्धा, देह सोडण्याचा सुद्धा जिवंतपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. नुसतं जगण्यातला जिवंतपणा नकोय, तर ईश्वरासाठी देह समर्पित करण्याचा सुद्धा जिवंतपणा असला पाहिजे. तो जिवंतपणा साप धरणाऱ्या त्या नाथोपासांमध्ये आपल्याला दिसतो. स्वामी आयुष्य देत असताना सुद्धा ते आपलं देह सोडण्याचा जिवंतपणा निळभट्ट भांडारेकरांमध्ये आपल्याला दिसतो. स्वामींचं अवदास्य बघून कुठेतरी आपलं देह क्षेपणारे आमचे डांगरेश यांच्यामध्ये सुद्धा देह सोडण्याचा जिवंतपणा आपल्याला दिसतो. असा जिवंतपणा असला पाहिजे की तुमच्या जगण्याची सुद्धा लोकांनी चर्चा केली पाहिजे आणि तुमच्या समर्पणाची सुद्धा चर्चा झाली पाहिजे. आज 800 वर्षाआधी ज्या घटना घडल्या ते आज आपण लीळाचरित्रामध्ये वाचतो आहोत, चिंतनामध्ये आणतो आहोत. हा सगळा जिवंतपणा त्या भक्त मंडळीचा आहे. आणि म्हणून असं जिवंतपण आपल्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. जन्म जीवित परमेश्वरासी द्यावे, देवाला द्यावं, असं
या वचनामध्ये स्वामींनी आम्हाला सांगितलेलं आहे. तर जन्म कशाला म्हणायचं बरं? जन्म बाह्य जीवित ते अंतर, इथे दोन शब्द आलेत. जन्म द्या एवढंच नाही म्हटलं, तर जन्म जीवितपूर्वक द्या. तर जन्म म्हणजे काय आणि जीवितपूर्वक म्हणजे काय? जन्म म्हणजे जिवंतच असतो त्यालाच तर जन्म म्हणतात. मग जन्म म्हटल्यानंतर जीवित किंवा जिवंत हा शब्द त्याच्यामध्ये आलाच. मग इथे स्वामींनी जन्मही का म्हटलं आणि परत जीवितही म्हटलं, असं दोन वेळा का उच्चारलं? दोघांमध्ये काही फरक आहे का? न जन्म बाह्य जीवित अंतर, जन्म बाह्य आहे. बाह्य ज्या क्रिया आहेत, तुम्ही दंडवत घालत आहात, तुम्ही स्मरण करत आहात, तुम्ही सेवादास्य करत आहात, जे बहिर्याग तुमचा जो दिसतो आहे तो जन्म आहे. आपण संन्यास वेश घेतला हा सुद्धा काय आहे? बाह्य ती क्रिया आहे, जन्म आपण त्याला म्हणूया. आणि पुढे सांगतात जीवित ते अंतर, जीवित कशाला म्हणावं? त्याच्यामध्ये अंतर साधना पण असणं गरजेचं आहे. जसं नारळ आहे, आपण कुठलं नारळ वाहतो? जे बाह्य नारळ दिसतो तेच आपण वाहतो अशातला भाग नाही. नारळ वाहताना काय बघता तुम्ही? काय बघता? काय नारळ वाहताना तुम्ही बघता की नाही बघता? काही पाणी आतमध्ये आहे की नाही? नुसतं बाह्य नारळ छोटा आहे का मोठा आहे हे बघितल्या जात नाही. तो अंतर कसा आहे, भरलेला आहे का, ओला आहे का, पाणी आहे का त्याच्यामध्ये, हे सुद्धा बघितल्या जातं. म्हणजे इथे अंतर साधना तेवढीच महत्वाची आहे. ते अंतर साधना जर का नसेल तर दुकानातनं तुम्ही ते नारळ विकत घेत नाही. तसं तुमची बाह्य क्रिया सुद्धा तेवढीच महत्वाची आहे आणि अंतर साधना सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. नुसती अंतर साधना असून महत्वाचं नाही, त्याला बाह्य साधनेची सुद्धा जोड असणं खूप गरजेचं आहे. आणि नुसती बाह्य साधना असून चालणार नाही, अंतर साधना सुद्धा तेवढीच गरजेची आहे. तुम्ही विडा ठेवला स्मरणाचा आणि गाठी फिरते आणि आतमध्ये काही सुरू नाहीये. एक व्यक्ती तर मी असे बघितले की ते बोलत सुद्धा होते आणि गाठी सुद्धा फिरत होती. मला एकाने म्हटलं हे काय करतायत नेमकं, हे बोलतायत आणि स्मरण हे कसं काय चालतं? म्हटलं ते अंतर मन जे आहे त्याला स्मरण दिलेलं आहे आणि बाह्य मनाने ते बडबड करतायत. दोन्ही गोष्टी त्यांच्या चालू आहेत. असं शक्य आहे का? स्मरणही चालू आहे, गाठी पण फिरते आणि बोलतही आहेत. एका वेळेला एकच घडणार. म्हणून नुसती बाह्य साधना नाही आहे इथे अंतर साधना युक्त बाह्य साधना आहे आणि बाह्य साधना युक्त अंतर साधना आहे. दोन्ही गोष्टी असणं तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की जन्म बाह्य जीवित ते अंतर. जन्म कसा आहे? बाह्य स्वरूपाने तुम्ही देणार आहात. वेश परिवर्तन झालेलं आहे, उपदेश घेतलेला आहे, वासनिक म्हणजे उपदेशी झालेलो आहोत किंवा संन्यासी झालेलो आहोत, पण अंतर साधनच नसेल आतमध्ये, मग परमेश्वर प्राप्ती होणं तेवढंच अवघड आहे. दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. मग यथा दासी पतिव्रतावत याचा न्याय देतात किंवा याच्यामधला फरक अजून स्पष्ट करून सांगतात की दासी आणि पतिव्रता या दोघींमध्ये काय फरक आहे? पतिव्रता जेही कार्य करते ते मनापासनं आवडीपूर्वक सगळं ते करत असते. त्याच्यामुळे तिच्या क्रियेला मूल्य आहे, त्याचं फळ तिला मिळतं. तिचं बघून बघून दासी सुद्धा तशाच क्रिया करते, पण ती कशी करते? नुसतं बघते, त्याच्यामध्ये ओलावा तिचा नाही आहे. तिची अंतर साधना त्याच्यामध्ये नाही. बाह्य साधना ती बरोबर करून राहिली आहे, पण त्याच्यात अंतर साधना काहीच नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो ना सुगरण, एखाद्या बाईला सुगरण म्हणतो. सुगरण बाईने एखादी भाजी बनवली आणि दुसऱ्या बाईने ते बघितलं कसं कसं बनवलंय आणि ती भाजी चविष्ट झाली आणि त्या दुसऱ्या बाईने काय केलं? ती सगळं जे काही तिच्या क्रिया आहेत सगळ्या तिने लिहून घेतल्या, पाहिल्या आणि तशाच पद्धतीने तिने तेवढं साहित्य त्याच्यामध्ये टाकलं. भाजी तशी चविष्ट होईल का? नाही होणार. कारण सुगरणबाईंनी जे केलं नुसती बाह्य क्रिया नाही केली आहे, त्याच्यामध्ये तिची अंतर साधना सुद्धा आहे. कधी काय टाकायचंय, कधी किती वेळ ते शिजू द्यायचं आहे, हे सगळा अंदाज आहे त्या व्यक्तीचा. अंतर सुद्धा तिचं चिंतन आहे त्या बाबतीमध्ये.
एखाद्या वेळेस नुसतं सुगंध जरी आला तरी म्हणतात हो झाली, भाजी झालेली, आता बंद करा ते. हे नुसतं बघून नाही जमणार, ही अंतर साधनाही त्याच्यामध्ये आहे. तुम्ही जर का नुसतं बघून बघून केलं, पदार्थ तर बनेल पण त्या पदार्थाला ती चव येणार नाही. तिथे ती अंतर साधना पण आहे. म्हणून नुसत्या देखोवेकी क्रिया करू नका, त्याच्यामध्ये तुमची अंतर साधना सुद्धा असली पाहिजे. आमच्याकडे काय झालं की एका व्यक्तीने उपदेश घेतला आणि तो उपदेश कोणाकडनं म्हणजे कोणामुळे घेतला, तर आमच्याकडे अजून एक व्यक्ती होते, त्यांच्याशी तो प्रभावित झाला, उपदेशीच होते ते पण. आणि मग त्यांनी तो उपदेश घेतला. मग तो उपदेश घेऊन तो आला मंदिरामध्ये. त्यांनी म्हटलं की मी उपदेश घेतला बरं का. अरे वा, चांगलंय, नाम सांगा बरं. ते म्हणे नाही नाही, नाम त्यांनी सांगितले, कोणाला सांगू नये. म्हटलं मी पण दीक्षितच आहे, महानुभाव पंथाचा आहे, मला सांगू शकता तुम्ही नाव. आता त्या व्यक्तीने काय केलेलं आहे की फक्त समोरच्या व्यक्तीने जे सांगितलं ते करत गेला, तो बाह्य साधना केली त्यांनी बरोबर, अंतर काहीच नाही आहे. मग आता एकदा काय झालं, मंदिरामध्ये आम्ही देवपूजेला बसलो, प्रसाद वंदन सुरू होते. आता ज्यांच्यावर ते प्रभावित होते ती जुनी व्यक्ती उपदेशी, ते प्रसाद वंदन करताना खाली वाकले की ते काय करायचे, असं करायचे. आता ह्यांनी ते बघितलं, तो सुद्धा तसंच करायला लागला. ते आमच्या लक्षात आलं बरं का. आता जी जुनी उपदेशी होते त्यांना झाली होती सर्दी, तर ते खाली वाकले की काय व्हायचं, त्यांना असं करावंच लागायचं. आता ती घटना म्हणजे माझ्या लहानपणीची घटना, पण अजूनही का लक्षात आहे की ते निरूपण असं करताना ते लक्षात येते की बाह्य साधना आणि अंतर साधना, ती व्यक्ती असं का करते त्यांना माहिती नाही, फक्त ते त्यांच्या देखोवेकी ते करून आहे, ते जसं करतात तसं करायचं आपण. परंतु अंतर साधना त्याच्यामध्ये जर का असायला पाहिजे, तर त्यासाठी तुमच्याकडे ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. नुसतं समोरच्याची क्रिया बघितली तशी केल्याने काही फलद्रुपता होणार नाही. तशी करत असताना तुम्हाला अंतर साधना म्हणजे ज्ञान आणि त्याचं आचरण हे सुद्धा तुम्हाला तुमच्यामध्ये उतरवावं लागेल. आणि म्हणून इथे दृष्टांत दासी आणि पतिव्रतेचा न्याय दिला की पतिव्रता स्त्री जी असते ती मनापासनं आपल्या पतीची सेवा करते आणि संपूर्ण तन मनाने ती पतीला समर्पित असते आणि त्याच्यामुळे तिला पतिव्रतेचं फळ जे काय असेल ते होतं. पण तिच्या देखोवेकी नुसतं दासीने बाह्य रूपाने कोरडेपणाने ते जर का केलं तर मात्र तिला फळ होणार नाहीत. कोरडा विधी आचरे ते पहिले. मग या ठिकाणी सांगितलेलं आहे की जो दासीचा न्याय दिला तो न्याय कुठल्या पुरुषाला बरं ना, कोरडा विधी आचरे म्हणजे कोरडा विधी आचरतात. खूप लोक कोरडेच असतात. ते दंडवत घालतात ते कसं, देवपूजेनंतर 5 दंडवत घालायचे, तर आपलं पटापट दंडवत घालून मोकळं व्हायचं. त्याच्यामध्ये कुठला विधी नाही, ओलेपणा नाही, विनंती नाही, प्रार्थना नाही, काहीच नाही, कोरडा दंडवत आहे तो नुसता. मग त्याच्यामध्ये तो ओलावा असणं गरजेचं आहे. मग दासीचा दृष्टांत म्हणजे कुणासाठी दिला, कोरडा विधी आचरे, नुसता कोरडा विधी आचरते. कोणीतरी सांगितलं की उपदेश घेतल्यानंतर स्मरण करा 15 गाठी, तो करतो फक्त, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा ओलावा नाही आहे. प्रायश्चित्त असेल तर प्रायश्चितामध्ये जे म्हटलं जातंय, ऐकलं जातं ते म्हटलं जातंय, त्याच्यामध्ये कुठलाही अश्रू डोळ्यामध्ये येत नाही. मी प्रायश्चिताच्या वेळेस सांगत असतो की ते जे काही शब्द बोलले जात आहेत ते तुमच्या हृदयापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि अश्रू रूपाने तुमच्या डोळ्यामध्ये ते शब्द उभे राहिले पाहिजेत, तर तुमचं प्रायश्चित्त सफल झालं असं समजायचं. नुसतंच ते म्हणतायत, वाचतायत आणि आपण म्हणतोय त्यांच्या मागे डोळ्यात अश्रू नाही, दुःख नाही, कुठल्या प्रकारची खंती नाही, हे कोरडेपणा आहे, सुकेपणा आहे, त्याला कुठल्या प्रकारचा काही अर्थ नाही. म्हणून सांगतात कोरडा विधी आचरे ते पहिले, आंतरसहित ते दुसरे. म्हणजे पतिव्रतेचा न्याय कोणाला दिला, आंतरसहित म्हणजे अंतर सुद्धा साधना आहे आणि बाह्य सुद्धा ती साधना आहे. तुमच्या अंतरामध्ये जर का एकदा साधना असेल तर आपोआपच ती बाह्य ह्याच्यामध्ये ती प्रगट होते, ती प्रगट करावी लागत नाही. तुमच्या मनात पश्चाताप असेल तर रडावं लागत नाही, ते आपोआप डोळ्यामध्ये पाणी येतच. एखादी घटना हृदयाला स्पर्शली की रडावं नाही लागत, आपोआपच रडू येतं. हे काय आहे, अंतर साधना असेल तर बाह्य साधना आपोआपच प्रगट होते. आमच्या बाईचा जेव्हा पूजा अवसर काळी स्वामींना आरती ओवाळायच्या तेव्हा त्यांना 8 सात्विक प्रगटत होत्या, अंतरामधनं ते बाह्य
प्रगट होत असतात, क्रियेमध्ये ते येत असतात. आणि म्हणून आंतर साधना भरपूर महत्वाची आहे. जन्मबोधाचे लागुनी ते जिने. आता जन्म कशाला म्हणावं? स्वामी म्हणतात की जन्म द्या किंवा जन्म जीवितपूर्वक द्या. तो कुठून द्यायचा? लहानपणापासून द्यायचा आहे की मग अजून थोडंसं मोठं झाल्यानंतर द्यायचं आहे की म्हातारं झाल्यानंतर द्यायचं आहे? देवाला जन्म शब्द जो अपेक्षित आहे त्याचा अर्थ काय? न बोधाची लागुनी जे जिने. ज्या दिवशी आपल्याला बोध झाला, बोध म्हणजे काय? जीव आणि ईश्वर हा जो काही भाव आहे तो उमटणे. मी जीव आहे आणि हे ईश्वर आहेत, जीवेश्वर भाव उमटणे याला बोध असं म्हणतात. चहू पदार्थांचं ज्ञान एक साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला कळणं याला बोध असं म्हणतात. परमेश्वराचं प्राप्त झालेलं ज्ञान आपल्या आचरणामध्ये येणं याला बोध असं म्हणतात. बोधाच्या अशा 2-3 वाक्य आहेत. शास्त्रामध्ये फक्त जीवेश्वर भाव उमटणे असं सांगितलंय. एका लीळेमध्ये अजून विस्तृत व्याख्या स्वामींनी सांगितलेली आहे बोधाची. आणि हे काय आहे? बोध ज्या दिवशी झाला, देव ज्या दिवशी कळाला, देवाला जन्म द्यावा हे ज्या दिवशी कळालं, त्या दिवसापासनं पुढचं जे जगणं आहे त्याला जन्म असं देवाने म्हटले. देवाला त्याच्या मागचा जन्म अपेक्षित नाहीये. तुम्ही रस्त्याने किती बडबड करत आले आम्हाला काही घेणं नाही. आमचं म्हणणं आहे की इथे आल्यानंतर बोलू नका, अन्यवार्ता करू नका. म्हणजे इथून पुढचं जे काही तुमचं इथे उपस्थिती आहे ती शांत असली पाहिजे, धर्मवार्ता युक्त असली पाहिजे. इथून मागची उपस्थितीमध्ये तुम्ही काय केलंय काही त्याच्याशी आवश्यकता नाही. तसं इथून मागचा जो आहे ज्याच्यामध्ये बोधच झाला नाही त्याच्याशी काही नाही. परंतु इथून जिथून बोध झाला, देव कळाला, तिथून मात्र देवाला जन्म अपेक्षित आहे तुमचा. तो जन्म जो आहे तो जीवितपूर्वक तुम्ही दिला पाहिजे. दैवसवा भोगते देणे, कर्मसवा भोगते तुले न देणे. आता जन्म द्या म्हटल्यानंतर बोधानंतरचा जो जन्म आहे तो देवाला अपेक्षित आहे. मग बोध झाल्यानंतर जेवढा जन्म आहे त्याला जन्मच म्हणावं का? नाही, इथे सांगतात की बोधानंतर पण दैवसवा भोग म्हणजे तुम्ही दिवसभरामध्ये जेवढं देवाचं करता, स्मरण करता, सेवादास्य करता, दंडवत घालता, लीळा वाचन करता, काही लीळा श्रवण करता, ज्ञान श्रवण चिंतन विजन जे जे काही देवाचं करता ते सगळं जन्म या पदामध्ये येणार. आणि त्याच दिवसामध्ये तुम्ही प्रापंचिक सुद्धा दुसरे कार्य करत आहात, इतर कार्यही चालू आहेत. तुमचं मनामध्ये तमतम चालू आहे, चिडचिड चालू आहे, अन्यवार्ता चालू आहे. हे सगळे जे कार्य आहेत ते काय आहेत? कर्मसवा भोग. म्हणजे आपले भोग 2 प्रकारचे, दैवसवा आणि कर्मसवा. ईश्वर पैकीचं जेवढं करता ते दैवसवामध्ये येतं. तुम्ही आता निरूपणामध्ये आलेत, हे काय आहे? दैवसवा आहे. परंतु निरूपणात बसल्या बसल्या घरची जर का आठवण आली तर काय झालं? ते कर्मसवा. तुम्ही जर का पूर्ण 1 तास निरूपणालाच अंतकरण दिलं तर ते दैवसवामध्ये येईल. आणि त्यातला थोडा जरी वेळ तुम्ही प्रपंचाकडे गेलात मानसिके तर ते कर्मसवामध्ये लगेच लागू होऊन जात असतं. म्हणजे इथे जे दैवसवा आहे ते परमेश्वराला अपेक्षित आहे, त्याचाच आपल्याला लाभ होणार आहे. आणि जे कर्मसवा आहे त्या कर्मसवामध्ये तुम्हाला काहीच मिळणार नाही, फक्त कर्म लागतील आणि ते कर्म देवता भोगवतात. दैवसवामध्ये जे काही तुम्ही विधी करता, ईश्वराला अधीन होता मनसा वाचा, त्याचं फळ कोण देतं? परमेश्वर देतात. म्हणून म्हटलं दैवसवा भोग ते देणे आणि कर्मसवा भोग ते तुले न देणे. अहेतुक चर्या करी. आता उपरोक्त जे पुरुष सांगितलेले आहेत, देवाला अधीन होणारे, जन्मजीवित परमेश्वराला देणारे, किंवा मुक्तीची चाडी मुंगीचं व्यर्थत्व न चिंतणारे, खुंटदावे न सांभाळणारे, असे जे ईश्वर साधक आहेत ते क्रिया कुठल्या प्रकारची क्रिया करतात किंवा ते जे चर्या करतात ती कशी करतात बरं? न अहेतुक चर्या करी. अहेतुक म्हणजे निर्हेतुक चर्या करतात. आपलं ईश्वराकडे येणंच कसं आहे? मंदिरात येणं आपलं कसं आहे? सहेतुकाशिवाय आपण मंदिरात येत नाही. देवाकडे जातो म्हणजे आपण डॉक्टरकडे गेल्यासारखं जात असतो. तुम्ही डॉक्टरला जाता का अधून मधून भेटायला? खूप दिवस भेट झाली नाही म्हणून आलो.
कधी जातो आपण? जेव्हा आजारी पडल्याशिवाय डॉक्टरची पायरी आपण चढत नाही. तसंच संकट आल्याशिवाय देवाची पायरी आपण चढत नाही. इथे काय आहे की सहेतुक चर्या आपली सुरू आहे, चर्याच चालू आहे आपली, पण त्याला सहेतुकाचा जे काही आहे तो टीका लागलेला आहे. सहेतुक क्रिया आपण अधिक करतो. सहेतुकाशिवाय आपण परमेश्वराचं कुठलंही विधी विधान सहजपणे करत नाही. आणि येथीचा जो ज्ञानी आहे, परमेश्वराला समर्पित होणारा जो व्यक्ती आहे, मोक्षाची चाड ज्याला आहे, तो चर्या कशी करतो? अहेतुक चर्या करी. टीकाकार शंका करतात, कैसे निपा, म्हणजे अहेतुक चर्या म्हणजे कशी वर? न ईश्वर वासना करी ते अहेतुक. ईश्वर वासनेने, ईश्वर भेटावा म्हणून तो करत असतो. 7 नित्यविधी आणि 4 निमित्त विधी सांगितलेले आहेत. हे कशासाठी केले जातात? अटन कशासाठी केले जातं? पाय थोडे मोकळे व्हावं, वजन कमी व्हावं म्हणून केले जातं का? नाही, त्याच्यामध्ये देव भेटावा. अटनादी कर्म, एकाच ठिकाणी बसून राहिलो तर देव आपल्याकडे येतील नाही येतील? आपणच चालत जर का शोधत राहिलो देवाला तर कुठेतरी अटनादी क्रमे आपल्याला देव भेटतील, विजनामध्ये देव भेटतील, भिक्षेच्या साठी गेलो देव भेटतील, भिक्षा ग्रहण करताना कुठेतरी परमेश्वर आपल्याकडे येऊ शकतील. सगळ्या विधीमध्ये काय आहे? ईश्वर हेत आहे. स्मरण कशासाठी करायचं? ईश्वर भेटतील म्हणून. सेवादास्य का करायचं? ना ईश्वर प्रसन्न होतील म्हणून. सर्व क्रियेमध्ये ईश्वराचा हेत समाविष्ट आहे. त्याला काय म्हणतात? ईश्वर वासना करी ते अहेतुक. जेवढं काही ईश्वर वासनेने केल्या जातं त्याला अहेतुक असं म्हटल्या जातं. तुमची जी क्रिया आहे ती ईश्वरासाठी म्हणून आपण करतोय, आवडीपूर्वक करतो आहोत, तर ती अहेतुक क्रियेमध्ये ती परमेश्वर स्वीकारतात. ईश्वर वासना हा हेतू नव्हे. आता अहेतुक कसं काय बरं? ज्या क्रिया करताना कुठला तरी हेतू मनामध्ये असतो त्याला अहेतुक कसं काय म्हणता येईल? कर्मराटीचा हेतू नाही म्हणा, परंतु ईश्वर भेटावा हा तर हेतू आहे की नाही? मग ती क्रिया निर्हेतुक आहे असं कसं काय म्हणता येईल? ना सांगतात ईश्वर वासना हा हेतू नव्हे. ईश्वर वासना, ईश्वर प्राप्तीची जी काही अभिलाषा आहे ही हेतूमध्ये गणल्या जात नाही, ते निर्हेतुकामध्येच गणल्या जातं. कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या इतर दृष्टपर गोष्टींची कुठलीही अभिलाषा नाही. दृष्टपर गोष्टींची अभिलाषा त्याला सहेतुक म्हणतात. आणि अदृष्टपर परमेश्वराची जी अभिलाषा आहे प्राप्तीची त्याला निर्हेतुक असं म्हटल्या जातं. म्हणून कुठलीही क्रिया करा, निर्हेतुक करा, ईश्वरापर्यंत पोचली पाहिजे, ईश्वर प्रसन्न झाले पाहिजेत अशा दृष्टीने केलेली जी क्रिया आहे ती सर्व क्रिया कशी आहे? निर्हेतुकच असल्यासारखी आहे. तयांत सन्निधान देती अप्रोक्ष देती हे हेतू न व्हावे. आता याच्यामध्ये सुद्धा सांगतात निर्हेतुक कशी? त्याच्यामध्ये तर हेतू आहेच ना. ह्याच्यामध्ये सुद्धा हेतूचा दोष कसा होईल की मला एखादा चर्या करणारा व्यक्ती जर का मनामध्ये म्हणेल की मला आता पुनःसंबंध होईल बरं का, मग त्याच्यानंतर मला अप्रोक्ष ज्ञान होईल, मग सामान्य ज्ञान होईल, माझे मळ नासतील, मग मला विशेष ज्ञान होईल, मग तिथे कृपास्पदाचं दुःख मिळेल. हे जर का आपण विचार करत राहिलो तर काय होईल? त्या विचारामध्ये आपली साधना तेवढ्या वेळ खंडित राहणार आहे. आपलं जे स्मरण आहे ते बंद पडणार. स्वामी जे नाथोबासांना म्हणतात ते जेवतायत, नाथोबा एकदम आनंदाने जेवतायत आणि त्या जेवणामध्ये ते रममान आहेत बरं का. म्हणजे काही व्यक्ती जेवताना इकडे तिकडे इकडे तिकडे बघत, म्हणजे त्यांचं जेवणामध्ये तसं काही मन नसतं. आणि काही लोक इकडे तिकडे बघतच नाही, ते प्रत्येक पदार्थावर चांगला ताव मारत असतात, त्याचा आनंद घेत असतात. नाथोबा असेच काहीसे आहेत. आणि स्वामींनी त्यांना लांबून बघितलं आणि नंतर त्यांना विचारलं, जेवताना नाही विचारलं बरं का, जेवल्यानंतर विचारलं, जेवताना आमची आठवण येत होती का तुम्हाला? आपण असतं तर काय म्हटलं असतं? माझ्या हातात गाठी नसते पण मनातल्या मनात माझं चालू असतं. मी अनेक लोकांचे हेच उत्तर ऐकतो बरं का. त्यांच्या घरचे तक्रार हे कधी गाठी घेत नाही, ते म्हणतात नाही माझं मनातल्या मनात चालू असतं. नाथोबासांनी पण ते उत्तर दिलं असतं बरं का, पण नाथोबास प्रामाणिक आहेत, ही नाथोबासांचं विशेषता आहे. ते म्हणतात जीजी नाही, मी तुम्हाला आठवत नव्हतो. स्वामी म्हणतात
तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वर व्हावा किंगा. म्हणजे त्या काळामध्ये परमेश्वराचा आठव असला पाहिजे. जेवताना सुद्धा देव आठवत आठवत जेवलं पाहिजे. आमच्या महानुभाव पंथामध्ये आम्ही जेव्हा जेवायला बसतो, तुम्ही साधू साधू बघत असाल, आम्ही जेव्हा जेवायला बसतो पहिला घास आम्ही घेणार आहे तेव्हा आम्ही बाजूचे जे साधू आहेत त्यांना आम्ही दंडवत करतो आणि मग घास घेतो. जेवता जेवता जेव्हा पहिल्यांदा पाणी पितो तेव्हा सुद्धा आम्ही काय करतो, दंडवत म्हणतो बाजूच्या साधूंना आणि मग पाणी पितो. का बरं असं? कारण की जर का जेवता जेवता ठसका लागला आणि त्याच्यातच गेलो आपण तर होऊ शकतं ना असं. तर आपलं शेवटचं काय असलं पाहिजे, ईश्वर साधकाला दंडवत केलेला आहे आपण, तो विधी असला पाहिजे. कधी पाणी पिता पिता तसं होऊ शकतं, त्यासाठी सुद्धा पाणी पिण्याच्या आधी सुद्धा दंडवत करा. देवाला आठवण, देवापर्यंत तो दंडवत पोचणार आहे. म्हणजे येथीचा जो साधक आहे सदा सर्वदा जेवताना तर देवाला आठवतच असतो तो, परंतु अशा पद्धतीने ही सुद्धा विधी आहे की त्याच्यामध्ये भरीच भर जेवढं जमेल तेवढं देवाच्या अधीन राहायचं आपण. हा सगळा काय आहे, ह्याच्यामध्ये ईश्वराचा आपला जो सांधा आहे तो तुटल्या जात नाही, आठवण तुटल्या जात नाही, त्याची सलगता कायम राहते. ज्याच्या मनामध्ये चिंता असते ना, त्यांनी कुठेतरी कर्ज घेतलेलं आहे आणि उद्या तो कर्जदार मागायला येणार आहे, हा व्यक्ती जो आहे तो एवढ्या चिंतेमध्ये असतो, तो जेवतो तेव्हा सुद्धा त्याच्या डोक्यात तेच विचार असतो, पैसे कसे जमवायचे. तो काही जरी करत असेल तरी त्याच्या मनामध्ये विचारामध्ये त्या पैशांची चिंता असते. तशा पद्धतीने परमेश्वराला जन्म जीवित जर का तुम्ही आपण समर्पित झालो तर त्या व्यक्तीच्या चिंतनामध्ये सतत परमेश्वर असतात. तो आठव कधीच विसरल्या जात नाही. तुम्ही स्मरण करत करत झोपले आणि स्मरण करत करत उठले तर मधला जो झोपेतला काळ आहे तो सुद्धा स्मरणाचे लेखी लागतो. अंतर्मनामध्ये तुमची नामसाधना आहे ती सुरू राहते. म्हणजे परमेश्वर तो सुद्धा वेळ वाया घालवत नाहीत आपला, परंतु आपला तो सलगता ती असणं गरजेचं आहे. मध्येच आपण स्वप्न बघत राहिलो तर स्वप्न बघत बसायची नाहीत, क्रिया करत राहायची. जशा क्रिया कराल तसं तसं परमेश्वर फलद्रूपता तुम्हाला देत राहते. स्वप्न बघायचं नाही की आता मी हे वचन ऐकेन मग मी ते पाठ करेन, मग मी असं आचरण करेल, मी तसं आचरण करेल वगैरे वगैरे. हे मनाचेच मांडे इथेच बांधायचे आणि नंतर मग इथून गेल्यानंतर परत आपण विसरून गेलो, म्हणजे जे स्वप्न बघितलं ते गेलं असं. म्हणून स्वामी सांगतात स्वप्न लटिका, स्वप्न बघत बसू नका, ते खोटे असतात स्वप्न. दिसलेले स्वप्न झोपेत आणि आपण उघड्या डोळ्यांनी बघितलेले स्वप्न दोन्ही खोटे असतात. म्हणून ठरवू नका, क्रिया करत राहा, ते जास्त महत्वाचं आहे. यायांत सन्निधान देती अप्रोक्ष देती हे हेतू नव्वावे. म्हणजे देवाकडनं मला काय मिळणार आहे, देव मला काय देणार आहेत याचा विचार करत बसायचा नाही, फक्त चांगल्या क्रिया करत राहायच्या. चांगल्या क्रिया करत राहा. देवाला जे द्यायचं आहे, जेव्हा द्यायचं आहे तेव्हा परमेश्वर तुम्हाला ते बरोबर देणार आहेत. हे या पक्षातनं सांगितलेलं आहे. अज्ञानासी अहेतुक घडे, फक्त ज्ञानियालाच घडेल का असं ना, अज्ञानी व्यक्ती आहे त्याला सुद्धा आवड त्याची जर का अधिक असेल तर त्याला सुद्धा अशा प्रकारे निर्हेतुक क्रिया जी आहे ती घडू शकते. ईश्वर वासना, फक्त त्या क्रियेमध्ये ईश्वर हेतू ठेवूनच त्यांनी ती क्रिया केली पाहिजे. माग ज्ञानिया ज्ञाने करीत असे, तर मग ज्ञानी आणि अज्ञानिया दोघांची क्रिया सारखीच झाली का? कारण की ज्ञानियाला सुद्धा निर्हेतुक क्रिया घडणार आणि अज्ञानियाला सुद्धा निर्हेतुक क्रिया घडणार. मग न माग ज्ञानिया ज्ञाने करीत असे, ते थोर ज्ञानिया जो व्यक्ती आहे तो ज्ञानपूर्वक ती क्रिया करत असतो, त्याचं महत्व त्याला असतं आणि ते महत्व राखून ती क्रिया करत असतो. त्याच्यामुळे त्याला माहिती आहे या क्रियेतलं गोमटक काय आहे. नाथोबास जरी कुठेतरी त्यांना ज्ञान नाही असं म्हटलं जातं वगैरे, परंतु त्यांना हे माहिती आहे की देवाच्या आज्ञेचं पालन केल्याने काय होईल याची जाणीव त्यांना, याचं ज्ञान मात्र त्यांना आहे. त्या ज्ञानाने ते करत असल्यामुळे त्यांच्या क्रियेला मूल्य आहे. त्यांच्या क्रियेला आजही आपण या ठिकाणी वाचतो आहोत. भट्टोबास जे आहेत
त्यांना जेव्हा कळलं की स्वामींना सांडवा बांधायचा आहे, ते म्हणाले देवा मी बांधू का सांडवा? तिथे सांडवा बांधणं अजिबात शक्य नव्हतं. खोल पाण्यामध्ये जायचं, दगड घेऊन तो बसवायचा, परत वर यायचं, हे अशक्य गोष्ट होती. मगाशी जे भक्तजनांनी म्हटलं ते बरोबरच आहे स्वामींना, हे असं एवढं खोल पाणी आहे वगैरे शक्य नाही, त्यांनी बरोबरच बोललं होतं. पण भट्टोबास मात्र म्हणतात देवा मी सांडवा बांधू का? का म्हणतात? कारण की ते कोण आहेत? भट्टोबास ज्ञानी आहेत. त्याच्यामुळे ते ज्ञान दृष्टीने त्या क्रियेला बघतात, जरी कठीण असेल तरी. आणि ते पहिले कोण होते? अज्ञान. त्याच्यामुळे त्यांना त्याचं महत्वच माहिती नाहीये. ही क्रिया करत असताना आपण मेलो तर? आणि भट्टोबास उपलक्षणे ज्ञानी असतात, ते म्हणतात अशाच क्रिया करताना आपल्याला देवदर्शनाला आपण गेलो पाहिजे. दोघांचं म्हणणं वेगळं वेगळं आहे, अज्ञान आणि ज्ञानिया. म्हणून ज्ञानिया जी क्रिया करतो ती ज्ञानपूर्वक करत असल्यामुळे ते थोर, म्हणजे त्या क्रियेचं महत्व त्यांना सुद्धा महत्व आहे त्याचं. आणि त्या क्रियेचं गोमट सुद्धा परमेश्वर कसं देतात? थोर असं गोमट परमेश्वर त्यांना देत असतात. ज्ञानांतुल म्हणून. का बरं? ज्ञानांतुल म्हणजे त्या सर्व क्रियेला ज्ञानाचा आधार असल्यामुळे. आपल्या प्रत्येक क्रियेला ज्ञानाचा जर का आधार असेल, तुम्ही अन्नदान करता, कसं करता? अहंकार म्हणून करता का? अहंकार म्हणून करत असाल तर अन्नदान वाया जाईल. अन्नदान नक्कीच करा, परंतु कसं करा? त्याच्यामध्ये ज्ञानाचा आधार की नाही देवाने सांगितलेला आहे. हे जेवढे कोणी भोजन करणारे ते सगळे देवाचं नाम घेणारे आहेत, देवाला आठवणारे आहेत. ह्यांच्या ठिकाणी माझं घास कुटका जो आहे तो उपयोगी गेला पाहिजे, ह्यांनी ग्रहण केलं पाहिजे. म्हणून अन्नदान करताना दंडवत का घातला जातो? रडून पडून दंडवत घातला जातो की माझ्या अन्नाचा स्वीकार करा. म्हणजे इथे देवाला आठवणारे जे आहेत त्यांच्या ठिकाणी सेवा घडणं हे महत्वाचं. हे कोणाला कळेल? तुम्हाला ज्ञान असेल तरच कळणार. अज्ञान असेल तर त्याला ते कळणार नाही. त्याला म्हणजे संकल्प घाला, त्यांनी घातला संकल्प. 2 दंडवत घाला, त्यांनी घातले. ते दंडवतात काय म्हणायचं काय नाही त्याचं त्याला महत्व नाही माहिती. म्हणून तुमची जी क्रिया तुम्ही करणार आहात त्या क्रियेबद्दल थोडंसं ज्ञान घेऊन घ्या. आमची आता पंगत आहे तर ते कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे आम्हाला सांगा ते. मग ती व्यक्ती आहे तुम्हाला व्यवस्थितपणे सांगेल कशी विनंती करावी, दंडवत घालावे, म्हणजे त्याला ज्ञानाचा आधार प्राप्त होतो आणि ती क्रिया महत्वाची अशी होऊन जाते तुमच्याकडनं. हाही प्रेमला आहे म्हणजे नुसतंच प्रस्तुत वसनीचा ज्ञानिया नव्हे, तर प्रत्येक जण जे जे लोक जन्मजीवित परमेश्वराला देणार आहेत, निर्हेतुक क्रिया करणार आहेत, त्या प्रत्येकांना परमेश्वराचं निर्हेतुक क्रिया जी आहे ती घडणार आहे आणि परमेश्वर प्रसन्न होणार आहेत. आग्रहाचाही आहे म्हणजे सन्निधानी ज्यांना आग्रह आहे, असन्निधानी जो तळमळ करतो त्या जीवाला सुद्धा परमेश्वर दायक विधी घडतील, निर्हेतुक क्रिया घडतील, परमेश्वर प्रसन्न होतील. अशा प्रकारच्या क्रिया सर्व जीवांना घडू शकतील असं आजच्या या वचन चिंतनामध्ये आपण बघितलं. आजच्या सत्रात आचार करणीय प्रकरणातील 68 क्रमांकाचं वचन या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो